स्टार्ट. नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज रोजी अर्धापूर तालुक्यातील चोरंबा या गावामध्ये आपण पाहू शकता, या ठिकाणी काही तरुण ग्रामपंचायत चोरंबा येथील भ्रष्टाचार विरोधात चोरंबा ते नांदेड या ठिकाणी सायकलने प्रवास करून ग्रामसेवक व कर्मचारी यांच्यावर कारवाई न झाल्यास येणाऱ्या 15 तारखेला अन्नत्याग करणार आहेत, असं या ठिकाणी तरुणांनी ठाण मांडलेलं आहे. आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी आपण जो आज सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर कशा पद्धतीने आणि काय विषय काय आहे? प्रथमतः नमस्कार. मी चोरंबा गावचा नागरिक म्हणून या गावाच्या अंतर्गत 3 गाव आहेत, जे की सायलवाडी, खंडेश्वर नगर आणि चोरंबा या 3 गावाची मिळून ही ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतमध्ये आम्ही माहितीचा अधिकार ग्रामसेवकांना देत होतो, परंतु ग्रामसेवकांनी आमचा तो माहितीचा अधिकार स्वीकारला नसल्यामुळे आम्हाला ही सायकल रॅली काढावं लागत आहे. आणि या ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचे प्रूफ देखील आमच्याकडे आहेत. खरं तर हे लढणं म्हणजे एका प्रकारचा आमच्या गावचा कुठेतरी विकास झाला पाहिजे. आजही वाडी तांड्यात जा, इकडं या साईडला जर गेलं तुम्ही सायलवाडीकडे, तर आजही रस्ते नाहीत, पाण्याचे प्रश्न नाहीत, जे मूलभूत गरज आहेत ते सुद्धा नाहीत. म्हणून याच्यासाठी जोपर्यंत यांनी जो भ्रष्टाचार केला तो उघडकीस येत नाही, घरकुलासाठी ज्याने 15-20 हजार घेतलेले आहेत त्यांचे जोपर्यंत वापस केला जात नाही, तोपर्यंत हे आमचं आंदोलन असं चालू राहील. आणि याच्या पुढे जर यांनी कारवाई नाही केली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, तर आम्ही थेट 15 जून रोजी अन्नत्याग उपोषणाला याच ग्रामपंचायत समोर बसणार आहोत. या ठिकाणी पाहिलं की गेल्या अनेक वर्षापासून भारत स्वातंत्र्य होऊनही या ठिकाणी अजूनही सुखसुविधा नागरिकांना मिळत नाहीत. आपल्यासोबत वाडी तंड्यातला एक मित्र आहे, त्यांच्याकडूनही जाणून घ्या आपण या संदर्भात काय माहिती द्याल. आम्ही 1-2 दिवसाखाली ग्रामपंचायतमध्ये आलो होतो, तर इथं कोणतेच कर्मचारी वगैरे आणि ग्रामपंचायतमध्ये जे सदस्य आहेत ते कोणीच इथं उपस्थित नव्हते. माझं सांगणं एवढंच आहे की ग्रामपंचायत फक्त जनतेच्या सोयीसुविधासाठी आणि इथल्या लोकांना फक्त ग्रामपंचायतमधले सोयीसुविधा सगळ्या भेटाव म्हणून इथं ग्रामपंचायत आहेत. वार्षिक ग्रामपंचायतीमध्ये कम से कम 3 ते 4 काहीतरी ग्रामसभा लावल्या जातात, पण आतापर्यंत एकही ग्रामसभा लावली नाही. लावली असेल तर कुठं नोंद आहे काय नाही ते काय आम्हाला माहित नाही. ह्या ग्रामपंचायतमध्ये ह्यांना वाटत असेल की चोरंबा फक्त ग्रामपंचायतमध्ये येते, तरी इकडे काय की खंडेश्वर नगर, सायलवाडी आणि देशमुखवाडी हे 3 आहेत. इकडं ना एक दवंडी आहे, ना नोटीस आहे, ना कोणती जाहिरात वगैरे काहीच नसते की इकडे ग्रामसभा आहे ग्रामपंचायतमध्ये या उपस्थित राहा, अशी एकही आम्हाला काही आतापर्यंत कोणती माहिती मिळाली नाही. तुम्हाला नेमकं असं म्हणायचं का की फक्त रजिस्टरवरच बैठका घेतल्या जातात? फक्त रजिस्टरवर होऊ शकतात असं माझं मत आहे, पण आतापर्यंत एकही आमच्या खंडेश्वर नगर, देशमुखवाडी, सायलवाडी, लहान मोठा तांडा इकडे एकही कोणती दवंडी ग्रामपंचायत मधून आलेली नाही की नोटीस नाही की आज ग्रामसभा आहे, सकाळी नाही तर संध्याकाळी तुम्ही उपस्थित राहा म्हणून. आम्हाला तर आतापर्यंत अजिबात एकही माहित नाही. आपण पाहिलं की या ठिकाणी ग्रामसभाच होत नसल्याचं कार्यकर्त्याकडून आरोप करण्यात आलेला आहे. आणि आपल्यासोबत सायलवाडी तंड्यातील तरुण आहेत, आपण त्यांच्याकडून आपण काय माहिती द्याल? आताच भावानं सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत ग्रामसभा हे फक्त कागदोपत्री झालेले आहेत. आतापर्यंत आमच्या गावाला एक पण नोटीस आलेली नाही. आणि जे आता याने निधी आलेला आहे ग्रामपंचायतला, ती कसा कुठं खर्च झाला आहे याची पण आम्हाला अद्याप माहिती भेटली नाही. त्यामुळे आम्ही आज RTI दाखल केला होता काल, पण ते RTI आमचा स्वीकार केलेला नाही. त्यामुळे आज ही सायकल रॅली काढण्याची आमच्यावर पाळी आलेली आहे. तरी जे ग्रामपंचायतीला निधी येतो, जिल्हा परिषद असो, आमदार असो, खासदार असो किंवा दलित वस्ती असो, हे कुठं कसं खर्च केलं आहे ते रजिस्टर नंबर 12 मध्ये राहते सगळी नोंद. ते काय की सार्वजनिक करावी ही एवढी आमची विनंती आहे. त्यामध्ये कळेल की किती भ्रष्टाचार झालेला आहे आणि किती ग्रामसेवक काल म्हणू लागला की 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही, तर त्यांनी हा रजिस्टर नंबर 12 सर्वांसाठी ओपन करावा एवढी आमची विनंती आहे. आपण पाहिलं की या ठिकाणी निवेदनासहित विनंती सुद्धा करण्यात आलेली आहे. या तरुणांच्या या नियोजनाला किती प्रतिसाद मिळेल आणि ह्याकडं सरकार असेल, आमदार असेल, खासदार असतील किंवा CO मॅडम असतील किंवा CO सर असतील, किती गांभीर्यानं लक्ष देतील, आपण सविस्तर समोरच्या दिव्यांग बांधव आहेत, काही त्यांचे परिजन आहेत, आपण त्यांच्याकडूनही काही अडीअडचणी आहेत त्या जाणून घेऊया. आपलं नाव काय आणि आपण काय सांगा? गोविंदराव रामराव बर्जे, चोरंबा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. आपली समस्या का? आपली समस्या, माझा मुलगा अपंग आहे. मला ग्रामपंचायतकडून आतापर्यंत कोणताही निधी आला नाही आणि काही सुविधा पण मिळाल्या नाही. ग्रामसेवक बी आणि मला आतापर्यंत भेटला नाही ग्रामपंचायतमध्ये. ग्रामसेवक येतात का नाही तुम्हाला माहिती आहेत की नाही? नाही, ग्रामसेवक नाही, पाहिलंच नाही आम्ही आतापर्यंत. त्यांचं नाव तरी माहिती माहित नाही आम्हाला. आपण काय सांगाल?
आम्हाला कोणता निधी पण आला नाही, कोणती सुविधा आली नाही. आमचं घरकुल आलं, आम्ही दोन्ही नवरा बायको अपंग आहोत, आम्हाला कोणती सुविधा भेटली नाही. घरकुलाच्या संदर्भात हो, कोणतीच भेटली नाही मला. आमच्या घर चोरंब्यामध्ये खूप 8 जण अपंग आहात, त्याला कोणती सुविधा भेटली नाही आतापर्यंत. आपण पाहिलं या ठिकाणी किती खंतनीय बाब आहे की एकीकडे शासन प्रशासन दिव्यांग बांधवांसाठी मोठमोठ्या योजना आणतात आणि या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही, कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नाही. असाच प्रश्न गावकऱ्याचा आहे. आपण काय सांगाल? आमच्या गावामध्ये ज्या जागी रस्ते पाहिजे त्या जागी रस्ते नाहीत. ज्या जागी रस्ते आहेत का त्याच्यावरच रस्ते केलेले आहेत. आता तिकडे वार्ड क्रमांक 1 मध्ये नवी आबादानी म्हणजे नवीन स्थापन झालेली आहे, प्लॉटिंग पडलेली आहे, तिकडे रस्ता नाही आहे. आणि आता आम्ही अल्पभूधारक आहो. मी 2.5 एकर शेती आहे मला. आमच्या दोघा-तिघा भावाला 2.5 एकर शेती 2.5 एकर शेती आहे. अल्पभूधारकच आहेत ना, त्यांना घरकुल एकही नाही. आणि बाकीच्याला घरकुल आली त्याला एक हप्ता पडलेला आहे, बाकीचं काय नंतर काय माहिती पडेल नाही तोडाले अशी मला. या ठिकाणी पाहू शकता की सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ह्या ग्रामपंचायतवर शासन प्रशासनाचं लक्ष दिसत नसल्यामुळे हा सर्व मोठा गोंधळ या ठिकाणी दिसत आहे.